जय शिवराय मित्रांनो, मी अंकुश पाटील आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ। ती म्हणजे मोरागड किल्ला, तालुका बांगलाण, जिल्हा नाशिक। मोरागड किल्ला मित्रांनो, मोरागड किल्ला हा जिल्हा नाशिक आणि तालुका बांगलाण इथे आहे। मोरागड किल्ल्याला आपल्याला जर भेट द्यायची झाली तर तिथे ट्रॅव्हलिंग खर्च किती होईल ह्याबद्दल मी इन्फॉर्मेशन आपल्याला पुढे सांगणारच आहे। व्हिडिओमध्ये दिसणारा हा हरगड किल्ला आहे, त्याच्या बाजूस मुल्हेरगड किल्ला आहे आणि त्याच्या अगदीच बाजूस मोरागड किल्ला आहे। आपल्याला मोरागड किल्ला हा ट्रेक करायचा आहे। किल्ल्याच्या पायथ्याशीच दोन तोफा आपल्याला नजरेस पडतात। तेथून पायरीच्या वाटेने आपण वर गेलात तर आपल्या नजरेस दिसतं ते म्हणजे सोमेश्वर महादेव मंदिर। ह्या मंदिरात मला एक ग्रुप भेटला, तो ट्रेकिंगसाठी पुण्यावरून आला होता। मित्रांनो, हे मंदिर पाहून मला पंचवटीमध्ये असलेलं सीता गुफा मंदिर त्याची आठवण झाली। मंदिराच्या प्रवेशद्वारात नंदी आहे, तेथून आपल्याला खाली उतरून जावे लागते। दर्शनात जाणारी वाट ही छोटीशी असल्याकारणाने इथे एका वेळी एकच व्यक्ती जाऊ किंवा येऊ शकतो। पायरीच्या वाटेने उतरताना फार अंधार आहे, त्यामुळे शक्यतो आपल्याकडे टॉर्च असेल तर बरं। आत मंदिरात काही ट्रेकर्स ओम नमः शिवायचा जप करत होते। पुण्यावरून आलेले काही ट्रेकर्स बरोबर माझी ओळख झाली आणि मी पुढचा ट्रेक त्यांच्यासोबत केला। मित्रांनो, मोरागडला तुम्हाला यायचं झाल्यास त्याबद्दल माहिती मी तुम्हाला पुढे सांगत आहे। माझा प्रवास मुंबईवरून होता। मी दादरहून सकाळी 5:45ची तपोवन एक्सप्रेस पकडली होती। त्या एक्सप्रेसचं दादर ते नाशिक हे एक व्यक्तीचं तिकीट 75 रुपये होतं। त्यानंतर आम्ही नाशिकवरून सटाणा जाणारी एस टी पकडली, त्या एक व्यक्तीचं तिकीट होतं 170 रुपये। सटाणा जेव्हा आपण उतराल तेव्हा बस डेपोतून आपल्याला ताहाराबाद जाणारी एस टी पकडावी लागेल, त्या एस टीचं तिकीट आहे एक व्यक्तीचं 35 रुपये। आणि ताहाराबाद ते मुल्हेर इथे आम्ही ट्रकने आलो होतो, त्या ट्रकने आमचं चार्जेस 30 रुपये एक व्यक्तीचं घेतलं। मोरागड ट्रेकसाठी आपल्याला मुल्हेर या गावी यावे लागेल। आता आम्ही शेवटचा जो किल्ला आहे मोरागड, तिथं आम्ही चढाई करत आहोत आणि हे अतिशय हा क्रिटिकल पॅच आहे। त्याचे शूटिंग अंकुश करतोय, आमचा संडे आयकरचा ग्रुप। नीचे जाऊ क्या सांगायला खूप अभिमान वाटतो की 65 लोकांनी मी 2 दिवसात, म्हणजे कालच्या दिवशी आम्ही साल्हेर आणि सालोटा अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केला आणि आज सर्वप्रथम तो सर्वात कठीण आहे या बागलाण ट्रेकपैकी एक म्हणजे हरगड, दुसरा म्हणजे मुल्हेर आणि आता तिसरा जो शेवटचा करतो तो हरगड। तर 5 किल्ले आम्ही हे 2 दिवसात पूर्ण करतो आणि तिसऱ्या दिवसाचं आमचं जे नियोजन आहे ते मांगी तुंगीचं। तर 7 किल्ले सगळे आमच्या 65 सभासदांनी अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केले। अंकुशचं कौतुक, अंकुशनं ह्या व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून आमच्या ज्या काही भावना आहेत त्या पोहोचवल्या आणि अंकुशसारखा नवीन मित्र या प्रवासात आम्हाला भेटला याचा जास्त आनंद मला आहे। धन्यवाद मित्रांनो, मोरागड ह्या ट्रेक दरम्यान मला काही मित्र भेटले, ते पुण्यावरून आले होते। ह्या ग्रुपचं नाव होतं संडे ट्रेकर्स। ह्या ग्रुपमध्ये 60 ते 65 मेंबर होते। ह्या ग्रुपसोबत बोलता बोलता 3 ट्रेक कसे पूर्ण झाले काही कळलंच नाही। मित्रांनो, मोरागड किल्ला ह्याबद्दल सांगायचं झालं तर ह्या किल्ल्यावर पाण्याची 3 ते 4 टाके आहेत, परंतु हे पाणी पिण्यायोग्य नाही, त्यामुळे इथे जर आपण येत असाल तर सोबत पाणी आणावे। ह्या किल्ल्यावर एक गुफा आणि 3-4 पाण्याचे टाकं, बाकी दुसरं काही असं बघण्यासारखं नाही। मोरागड किल्ल्याची चढाई साधी आणि सोपी आहे। आपल्याला जर मोरागड किल्ला ट्रेक करायचा असल्यास आपण येऊ शकता। प्रवेशद्वारातून जेव्हा आपण बाहेर याल तेव्हा आपल्याला नजरेस एक गुफा दिसते।
मित्रांनो, आपल्याकडे टेंट असेल तर आपण या गुफेत राहू शकता। मित्रांनो, ह्या मोरागड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं मुल्हेर गाव, इथे आपली नाश्त्याची आणि जेवणाची सोय होईल। तसेच ह्या मुल्हेर गावात असलेलं उद्धवजी महाराज यांचं मंदिर, येथे आपली राहायची सोय होईल। मी आणि माझ्या मित्राने त्याच मंदिरात मुक्काम केला होता। मित्रांनो, मोरागड किल्ला ह्याबद्दल मी दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपती, भूपती, जळपती, प्रजापती, सुवर्ण श्रद्धा श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान विष्टित, न्याय लंकार मंडित, अखंड लक्ष्मी अलंकृत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतस, राजमान्य राजश्री, सुवर्ण सिंहाधीशानी महाराज धीराज श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की जय।